आजचा विषयच असा आहे की सगळ्यांनाच आवडेल ते म्हणजे पेट्स. पेट तर सगळ्यांच्या घरी असतात. कुणाच्या घरी कॅट असतं तर कुणाच्या घरी डॉग असतं. असं चुकूनच घर असेल त्या घरी पेट नसेल. हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरके ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. माझ्या घरी पण 3 पेट्स आहेत. बेळगावमध्ये डॉग अँड कॅट शो आयोजित करण्यात आलं होतं. त्या शोमध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केले होते. बेळगाव पोलीस डिपार्टमेंट आणि ट्रेनर्स हे आपले डॉग्स इथं घेऊन आले होते. स्टेजवरती खूप सारे मान्यवर उपस्थित होते. हे पोलीस डिपार्टमेंटचे ट्रेनर ह्या डॉगकडून इतकं छान छान काही करून घेत होतं ना, त्यांनी सांगत होतं तसे हे डॉग्स सॅल्यूट कर म्हणजे सॅल्यूट करत होते. हे बघू शकता, हे बघा किती छान ते सॅल्यूट केले सगळ्यांना. हे आपल्या ट्रेनरचं इतकं छान ऐकत होतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट जसं सांगेल तसं करत होते. लेफ्ट राईट म्हणताना लेफ्ट राईट ह्या पोझिशनवरती जात होते. इतकं म्हणजे छान ट्रेन केलं होतं त्यांनी. जितकी पोलिसांची भूमिका असते क्राईममध्ये, तितकीच ह्या डॉग्सची देखील भूमिका आहे. त्यांच्या क्राईमला सपोर्ट करण्यासाठी हे सगळ्या माहिती त्यांनी तिथं पोलीस डिपार्टमेंटचे देत होते. ह्या शोमध्ये बेळगावचे इतके पेट लवर्स आपले पेट घेऊन आले होते. इतक्या टाईप्स ऑफ पेट होते ना, मी बघूनच अजब झाले. तिथं इतक्या ब्रीडचे पेट होते, कॅट्स देखील होते. हे बघू शकता, त्यांनी जसं आपल्या डॉगला सांगत होतं त्यांनी तसंच करत होते. उठ म्हणल्यावर उठ, बस म्हणल्यावर बस. म्हणजे त्यांच्या पायाच्या एक एक मुवमेंटवरती त्यांचं त्या डॉग्सचं लक्ष होतं. जसं त्यांनी फक्त मुवमेंट करत होते तेव्हा हे आपलं रिॲक्ट करत होते. म्हणजे इतके हुशार हे पेट होते ना. आणि त्यातला एक पेट नॅशनल लेवलचा चॅम्पियन देखील आहे असं म्हणून सांगितलं त्यांनी. बघा ते कसं आपले मुवमेंट चेंज करत आहे, बसतात, परत एक साईडनं टर्न होतात. हे बघा काय तर सुंदर ना. इतकं कसं काय, माणसामध्ये इतकी बुद्धी नसते तितकी ह्या जनावरांमध्ये असते. इतकं प्रेमळ असतात हे. एकदा जर आम्ही त्यांना काही जीव लावला ना, त्यांनी आपलं पुरेपूर आपल्याला अर्पण करतात. म्हणजे एक आपल्या घरचा सदस्यच असतो तो. हे बघा दोन्ही हात वरती करून ते नमस्कार देखील करत आहेत. खरंच हे बघून इतकं मन माझं भरून आलं. म्हणजे किती सुंदर वाटत होतं हे. आपले डॉग्स आपल्यासाठी इतकं काही करत असतात. आम्ही आपल्या डॉगला पण इतकंच प्रेम केलं पाहिजे. तर फ्रेंड्स, तुमच्या घरी पण पेट असतील ना? पेटमध्ये कोणतं पेट आहे? कॅट आहे की डॉग आहे? हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. म्हणूनच मी म्हटले आजचा विषय खूपच खास आहे पेट लवरसाठी. हे बघू शकता त्यांचं कसं ट्रेन केले त्यांनी. त्यांनी एक गॅजेट फेकलं आणि त्या गॅजेट तो बरोबर तिथून घेऊन आला. असं काही काही केलं होतं हे ना. ह्याच्यावरती काहीतरी त्यांनी म्हणजे क्राईमचं असं हे लावलं होतं. म्हणजे ब्लड वगैरे असं असं असतं ना, तेव्हा हे डॉग्सच त्यांना खूप मदत करतात. जिथं असं काही इन्सिडेंट्स होतात, मर्डर वगैरे होतात, तिथं काही लवकर सापडत नाही तेव्हा हे डॉग्सच त्यांना खूप हेल्प करतात. त्यांची भूमिका खूप ह्याच्यामध्ये काम करते. आता जसं की बॉम्ब्स वगैरे किंवा काही पण बॅगमध्ये लपून ठेवलं असतं आणि ते बॉम्ब आम्हाला लवकर मिळत नाही पोलिसांना. मग हे जे ट्रेनर डॉग्स आहेत ना, हे फक्त वासावरून जाऊन त्यांनी त्या कुठल्या इतके बॅग्स त्याला माहीत नव्हते. ह्यांना डॉगना साईडला लपून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एका बॅगमध्ये त्यांनी एक ते गॅजेट लपवलं होतं. तुम्हाला कळेलच पुढं जाऊन. हे बघा तो कसं साईडला करतो. आणि त्यांनी असं सांगत होते, ते जे गोष्टी जे मिळतील, कुठला माणूस असू दे किंवा कुठलं काही असू दे, ते डॉग्स त्यांना हानी म्हणजे वाईट म्हणजे चावण्याचा प्रयत्न करत नाहीत. फक्त त्यांना धरतात किंवा त्यांना ओढतात. त्यांना काही बाईट वगैरे करत नाहीत. ते पोलीस बघा दाखवले. त्याच्यानंतर असंच तिथल्या पब्लिकमधनं एक 5-6 लोकांना बोलवलं स्टेजवर, म्हणजे तिथं रिंगवरती. आणि त्याच्यानंतर त्यांनी एका माणसाच्या शूजच्या आतमध्ये असं काही ड्रग्ससारखं असं ठेवलं. त्यांनी म्हटलं आम्ही असं पण ठेवून दाखवतो तुम्हाला, जे कळू दे. हे बघा ते पॅटनं धरलं त्याला आणि धरून पायाला ओढलं. खरं त्याला बाईट नाही केलं त्यानं. हे त्याच्या ह्याच्यामध्ये होतं. परत अनेकदा समजू दे लोकांना म्हणून परत पोझिशन चेंज केली. दुसऱ्या माणसाच्या पाया म्हणजे दुसरीकडे ठेवलं. ते आता तुम्हाला परत कळेल ह्या व्हिडिओमध्ये. म्हणजे इतकं व्यवस्थित तो सगळ्यांच्याकडे जाऊन बघत होता. पब्लिकमध्ये जाऊन बघत होता. असं म्हणजे त्याला इतकं बारीकीनं लक्ष त्याला माहीत होतं की ही तर कुणाच्याकडं तर काही चुकीचं आहे. तर तो आता बघा जाऊन एका माणसाला, म्हणजे ज्या माणसाकडे आहे ना, त्याला जाऊन ना तो भुंकणार आणि ते सांगणार की ह्या माणसाकडंच, हे बघा ह्या माणसाकडंच आहे म्हणून. तो आपल्या ट्रेनरकडे गेला, ह्या माणसाकडे हे आहे म्हणून.
आणि नंतर त्या डिपार्टमेंटच्या सगळ्या डॉग्सना आणि त्यांच्या ट्रेनरला सन्मानित करण्यात आलं. त्याच्यानंतर तर ते इतकं छान आपलं म्हणजे ते आपलं थँक्यू इतक्या छान रीतीनं ते म्हटले ना, खरंच ते बघून देखील खूप मला भारीच वाटलं ते. हे बघा त्यांनी सगळ्यांना पोलीस सॅल्यूट केले आणि ते आपलं नमस्कार केले, सगळ्यांना थँक्यू म्हटलं. त्याच्यानंतर मान्यवरांचं भाषण वगैरे होतं, मान्यवर भाषण वगैरे केले आणि मी देखील माझी 2 पेट घेऊन गेले होते. मी तर पेट लवर्स आहे. माझे 3 पेट्स आहेत. 2 लॅब आहेत, एक गोल्डन आहे, गोल्डन रिट्रीवर. त्यातले मी 2 घेऊन गेले होते. त्याच्यानंतर इथं असं स्टॉल्स वगैरे लावलं होतं. डॉग्ससाठी फ्री वॅक्सिन्स होते. अडॉप्ट डॉग्स पण ठेवले होते. तुम्हाला काही अडॉप्ट करायचं असेल डॉग्स वगैरे ते करू शकता. फ्री औषध वगैरे होती. खूप सारे रॅबिजचे इंजेक्शन वगैरे फ्री दिलं. इतके डॉग्स होते. मी कॅटच्या इथं गेलेच नाही, कारण की माझे 2 डॉग्स मी घेऊन सांभाळत होते, म्हणून मला बाहेर काय जाता आलं नाही. आणि पोलीस पहारा पण इतका चांगला होता. असं कुठंच काही वाटलं नाही. इतकं नीटनेटकं छान असं शो ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी. खरंच खूप भारी वाटलं. ऊन नव्हतं, म्हणजे टेंट वगैरे घातलं होतं. त्याच्यामध्ये लोकांना बसण्यासाठी जागा. त्याच्यानंतर मी माझा फर्स्ट ह्याला गेले, माझं गोल्डन रिट्रीवर घेऊन गेले. त्याच्यात इतकं वाईट झालं ना माझ्याबरोबर. एका डॉगनं माझ्यावर एकदमच पाठीमागच्या साईडने येऊन ना अटॅक केलं. म्हणजे मी इतकी असं घाबरले आणि ते आमच्या दोघांचं ते फाईटच चालू झाली. त्याच्यानंतर हे जर टर्न झालं आणि नंतरनं परत सेकंड डॉग माझा लॅब होता, हा वाला. त्याला घेऊन मी परत आणि माझं वॉक होतं. त्याच्यानंतर मी परत गेले त्याला. तो माझा सेकंडवाला खूपच हेल्दी आहे. वाली मुलगी आहे ती, सॉरी, वाली खूपच हेल्दी आहे. ती खूप छान वॉक वगैरे केली. ती कुणाचं नाद नाही करत. ती आपल्या ह्याच्यामध्ये मस्त आपलं वॉक वगैरे करून आली आणि त्याच्यानंतर ती विनर देखील झाली. 3rd नंबर देखील तिचा आला. आणि मग हे बघू शकतो, इतके छान छान पेट्स होते. मी जितके फोटो काढता येते तितकं काढून घेतलं. व्हिडिओ व्हिडिओ बघितला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघू शकता. आता म्हटली आणि त्याच्यानंतर थकून आल्यावरती ती अशी पडली होती ना, बेंडकी जसं पडतात ना तसं ही पसरून पडली होती. आणि म्हटली, मम्मी मी काय बाई फोटोमध्ये पोज वगैरे देत नाही, तुझं तू फोटो काढून घे. तर परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.